करतील तदनुसार जर का आपण परमार्थ साधना केली तर तुम्हाला मला लवकर मोक्षाची प्राप्ती ही होत असते. म्हणून जे करत आहोत ते सोडू नये, पण कशासाठी करत आहोत याचा सुद्धा विचार करणं हे गरजेचं आहे. आणि ज्ञानोबारायांचा जर का तुम्ही मी विचार केला, त्यांच्या भावनेचा त्यांच्या भावाचा जर का विचार केला तर मूर्तिमंत सद्गुरु सेवा म्हणजे ज्ञानोबाराय आहे. आणि चरित्रकार तर असं सांगतात की ज्ञानोबारायांची या जन्मामध्ये आपल्या सद्गुरूंची सेवा करून मन भरलं नाही, मन संतुष्ट झालं नाही. कारण ज्ञानोबारायांचा जीवनकाल हा केवळ 22 वर्षाचा होता. 22 वर्ष ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंची भरपूर सेवा केली, पण तरी सुद्धा अंतःकरण संतुष्ट झालं नाही. मग ज्ञानोबाराय विचार करतात, आता मला पुन्हा एक वेळेला अवतार घ्यायचा. आणि तो अवतार ज्ञानोबारायांनी घेतला पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या रूपात. जे ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंची सेवा करण्यासाठी पुन्हा एक वेळेला नाथ महाराजांच्या रूपाने या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले आणि वयाच्या 8व्या वर्षापासून नाथ महाराजांनी जी भगवंतांची अर्थात सद्गुरूंची सेवा करण्यासाठी आरंभ केला, तर जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत अखंड नाथांनी आपल्या सद्गुरूंची सेवा केली. काही काळ नाथ महाराज आपल्या सद्गुरूंसहित किल्ल्यावरती राहिले, प्रत्यक्ष रूपाने आपल्या सद्गुरूंची सेवा केली. पण तदनंतर गुरूंनी आदेश केला, म्हटले गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. गुरूंनी सांगितलं म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. कुणासोबत विवाह करावा? सद्गुरूंनीच कन्या नियोजित केली, म्हटले हिच्यासोबत तुला विवाह करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं की करत असताना सारं काही तू सेवा म्हणून करतो आहेस या भावनेनं जर का तू केलं तर तुझा प्रपंच हा प्रपंच राहणार नाही, तर तो परमार्थ होऊन जाईल. आणि हा बोध नाथांनी आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर केला. आणि नाथ जे काही जीवन जगले, जसं जीवन जगले ते सारं काही आपल्या सद्गुरूंना केंद्रस्थानी ठेवून जीवन जगले. जसं ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये येतं, जोपर्यंत निवृत्तीनाथांनी आदेश केला नाही तोपर्यंत ज्ञानोबारायांनी आपल्या कार्यास आरंभ केला नाही. तसा नाथांनी सुद्धा तेच केलं. ज्या वेळेला नाथांच्या सद्गुरूंनी सांगितलं, जनार्दन स्वामींनी सांगितलं, म्हटले नाथा आता तुला चतुश्लोकी भागवतावरती टीका करायची आहे, मला ऐकायचं आहे. त्यावेळेला नाथ बोलले, मला एकनाथी भागवतावरती तुझं निरूपण ऐकायचं आहे. त्यावेळेला नाथ बोलले, सद्गुरूंनी सांगितलं नाथा मला तुझा प्रपंच पाहायचा आहे, तुझा गृहस्थाश्रम पाहायचा आहे. त्यावेळेला नाथांनी संसार करण्यासाठी आरंभ केला. आणि एवढंच नाही तर ज्या तिथीला आपले सद्गुरू समाधीस्थ झाले त्याच तिथीला नाथांनी सुद्धा आपला देह ठेवला. आणि हे चरित्र तुम्हाला मला काय सांगतं? पहा, लक्षात घ्या, आज तुमच्या माझ्यासाठी जे संत पदावरती आरूढ झालेले आहेत ना, ते एकेकाळी सर्वश्रेष्ठ गुरुभक्त होऊन गेलेले आहेत. परमार्थाच्या गप्पा तर आपणही मारतो, परमार्थाच्या गप्पा तर आपणही ऐकतो, पण करतो किती याला सुद्धा तेवढंच महत्व आहे. संत कमी बोलले पण आचरणातून करून दाखवले. आणि जेवढं काही ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल बोलले ना, तेवढं सारं काही आधी ज्ञानोबारायांनी केलं. तशा पद्धतीनं ते जीवन जगले, तशी सेवा आपल्या सद्गुरूंची केली आणि मग ते बोलले. म्हणून आज तुमच्या माझ्यासाठी ते संत रूपाने आरूढ झालेले आहेत, विराजमान झालेले आहेत. म्हणून हा आदर्श तुमच्या माझ्यासाठी की काही जरी करायचं असेल तर आज्ञेमध्ये करावं. जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे आणि जे आपले सद्गुरू आहेत त्यांच्या आज्ञेमध्ये करा. नाथांनी प्रपंच केला नाही का? प्रपंच केला ना,
मग नाथांचाच प्रपंच परमार्थ का झाला आणि तुमचा माझा प्रपंच केवळ प्रपंच का राहिला? हा सुद्धा प्रश्नच आहे. मग याला उत्तर प्राप्त होतं, नाथांनी जो प्रपंच केला तोच प्रपंच तुम्ही मी सुद्धा करत आहोत. पण नाथांनी कुणासाठी हा केला याला विशेष महत्त्व आहे. नाथांनी प्रपंच केला, संसार केला आपल्या सद्गुरूंसाठी, आणि तुम्ही मी करत आहोत कुणासाठी? ज्याचं त्याचं उत्तर त्याला माहित आहे. पण नाथांना जर का विचारलं ना, तुम्ही कुणासाठी जगले हो, त्यावेळेला ते सांगतात, मी माझ्या गुरूंसाठी जगले, केवळ त्यांच्यासाठी जगले. त्यांच्यासाठी मी आधी गृहदाराचा त्याग केला, त्यांच्यासाठी सारं काही सोडून दिलं, त्यांचा शोध घेण्यासाठी आधी वनवन मी भटकलो. त्यांच्याच कृपेनं त्यांची भेट झाली आणि मग त्यांनी जसं सांगितलं तसं मी केलं. कारण मला माहित आहे की हा नाथ जर का पुढं चालून जगाला आश्रय देईल तर या नाथाचा आश्रय त्याचे सद्गुरू आहे. आपण अनाथ आहोत. आपले नाथ आहेत नाथ महाराज, आपले नाथ आहेत ज्ञानोबाराय. पण ज्ञानोबारायांचे सुद्धा कोणीतरी नाथ आहेत आणि ते आहेत त्यांचे सद्गुरू. नाही ना आपल्याला यांच्या जीवनामधून काही बोध घेता आला, काहीच घेऊ नये. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण जे करत आहोत ते कुणासाठी करत आहोत, एकदा याचा विचार करा. आणि मग जर का उत्तर प्राप्त होत असेल की मी शिक्षण घेतो आहे, मी प्रपंच करतो आहे, मी परमार्थ करतो आहे, मी शेतीवाडी कामधंदा उद्योग करतो आहे, मी जे काही करतो आहे ते केवळ माझ्या भगवंतासाठी आणि माझ्या सद्गुरूंसाठी जर का करत आहे, हे उत्तर जर का तुम्हाला मला प्राप्त झालं तर तुम्हाला मला वेगळा काही परमार्थ करण्याची आवश्यकता भासणारच नाही. कारण आपला प्रपंचच आपला परमार्थ होऊन जाईल, आपलं कामच आपली साधना होऊन जाईल आणि आपलं बोलणंच आपलं नाम होऊन जाईल. म्हणून कुणासाठी करत आहोत, कशासाठी करत आहोत याला विशेष महत्त्व आहे. ज्ञानोबारायांचा विषय आपला चाललेला होता. ज्ञानोबारायांनी ही ग्रंथ रचना आपल्या सद्गुरूंच्या हातामध्ये दिली आणि म्हटले, गुरु महाराज हे पहा, तुम्ही जे मला कार्य दिलेलं होतं, जी सेवा दिलेली होती, ती सेवा मी आता पूर्ण केलेली आहे आणि जे काही केलं ते तुमच्या हातावरती चरणावरती समर्पित आहे. आणि पुन्हा हा निवृत्तीचा दास निवृत्तींच्या चरणाजवळ विराजमान झालेला आहे. आज ज्ञानेश्वरी जर का तुमच्या माझ्यासाठी आदर्श ग्रंथ म्हणून जर का मान्यता पावलेली आहे तर याला कारण आहे ज्ञानोबारायांची सद्गुरु निष्ठा, ज्ञानोबारायांची गुरु सेवा. कारण की ज्ञानेश्वरी अशी आहे महाराज की त्याचं महात्म्य वर्णन करताना स्वतः ज्ञानोबाराय म्हणतात की या ज्ञानेश्वरी मधून जर का गीतेची टीका वेगळी केली तर ज्ञानेश्वरी नावाचा स्वतंत्र ग्रंथ तयार होईल. गीतेविनही रंग दावी असं महात्म्य आहे या ज्ञानेश्वरी. आणि म्हणून साधू संत सुद्धा तुम्हाला मला वेळोवेळी उपदेश करतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. परिणाम काय होतो? ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्यात. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. उपदेश केलेला आहे वाचावी ज्ञानेश्वरी. का वाचावी? ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी. जो अज्ञानी मनुष्य आहे, जो मूढमती आहे, जो मंद बुद्धी आहे, त्याला सुद्धा जी ज्ञान करून देते ती ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. एखाद्या दगडासारखा जरी जड बुद्धीचा असला, मंद बुद्धीचा असला तरी सुद्धा त्याला ज्ञान स्वरूप करते. पहा, लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या मुखामधून बाहेर पडत होती त्यावेळेला ज्ञानोबारायांनी ज्या खांबाचा आश्रय घेतलेला होता त्या खांबाचं सुद्धा जर का मंदिर ज्ञानेश्वरी उभं करून देतील तर तुमचं माझं कल्याण करणार नाही का? जो जड आहे, जो पाषाणरूप आहे, तो जर का तुमच्या माझ्यासाठी आज पूजनीय आहे, वंदनीय आहे, तर तुम्ही मी तर जीव आहोत, सजीव आहोत.
आपण जर का तिचा आश्रय घेतला तर ती तुमचं माझं कल्याण करणार नाही का महाराज? नक्कीच करेल. म्हणून तिचा आश्रय घ्यावा. वाचावे ज्ञानेश्वर, वाचत राहा. अनेकानेक संतांनी ज्ञानेश्वरीची फलश्रुती वर्णन करून सांगितलेली आहे. आणि म्हणून तिचा आश्रय घेऊन तिचं वाचन करावं, तिचं पारायण करावं. आणि नक्कीच एक दिवस ती तुमच्या माझ्यावरती कृपा करेल आणि आपल्याला योग्य तो बोध दान करेल. ज्ञानोबारायांनी आपली ही लोकविलक्षण टीका आपल्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित केली. आणि आता ज्या वेळेला निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांच्या मुखामधून ही अमृत वचन ऐकली, त्यावेळेला निवृत्तीनाथ हे प्रसन्न झाले, संतुष्ट झाले. आणि मग विनंती करता, मग आज्ञा करतात, म्हटले ज्ञाना माझ्याकडे काहीतरी माग. आणि मग त्यावेळेला ज्ञानोबारायांनी विश्वात्मक असलेल्या सद्गुरूंकडे पसायदान मागितलं. कुणासाठी मागितलं? तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांसाठी मागितलं. आणि म्हटले ज्या वेळेला तुम्ही हे सारं काही मी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण करताल ना, त्यावेळेला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. त्यावेळेला हा ज्ञाना सुखिया होईल. कशामुळे? कारण ज्ञानोबारायांनी सूत्रदान केलं होतं की या चराचरामध्ये आत्मरूपाने मीच व्याप्त झालेलो आहे. म्हणून हे पसायदान जरी मी जगासाठी मागत असताना दिसलो तरी सुद्धा हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी आहे. आणि स्वतःसाठी जरी मागत असताना दिसलो तरी स्वतःसाठी नाही, जगासाठी आहे. कारण आम्ही वेगळे नाही, आत्मरूपाने आत्मतत्वाने आम्ही एक आहोत. अशी मागणी आपल्या सद्गुरूंकडे केली. निवृत्तीनाथ संतुष्ट झाले. चरित्रकार असं सांगतात, नेवासा क्षेत्रामध्ये 4 महिने चातुर्मासाचा काळ व्यतीत केला. आणि या 4 महिन्यामध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची उत्पत्ती रचना केलेली आहे. तदनंतर आता पुन्हा पुढच्या वाटचालीचा विचार आरंभ होऊ गेला. नेवासा क्षेत्र सोडलं, ब्राह्मणीमध्ये येऊन पोहोचले. एक दिवस वास्तव्यास होते त्या ठिकाणावरती. त्यावेळेला संभाषण करता करता, वार्तालाप करता करता निवृत्तीनाथ म्हणायला लागले, म्हटले ज्ञाना मी तुझी ज्ञानेश्वरी तर ऐकली, पण आता जो तुला बोध प्राप्त झालेला आहे सर्व मुखलविदं ब्रह्म, या गोष्टीची, या सिद्धांताची जी तुला अनुभूती आलेली आहे ती अनुभूती आता मला श्रवण करायची इच्छा आहे. तू मला सांग ती अनुभूती कशी आहे. आणि मग त्यावेळेला ज्ञानोबारायांनी ज्या ओव्या आपल्या मुखामधून गायन केल्या त्या ओव्याचं एकत्रीकरण केलं आणि त्याच ग्रंथाला अमृतानुभव हे नाव प्राप्त झालं. ही टीका ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी केली त्यावेळेला आपल्या सद्गुरूंनी श्रवण केल्यानंतर सद्गुरू प्रसन्न झालेले. लक्षात आलं की माझा ज्ञाना नुसता बोलतोच असं नाही, तर जी अनुभूती आलेली आहे त्याच अनुभूतीच्या बलावरती हा बोलतो. प्रसन्न झाले.
तिथून पुढे पुन्हा आपला पुढचा प्रवास आरंभ करून दिला. प्रवास करता 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 पुन्हा तांब्या क्षेत्रावरती येऊन पोहोचले. गावामध्ये प्रवेश केल्याबरोबर या चारही भावंडांनी पाहिलं, गावामध्ये प्रेत पडलेली आहे. काही प्रेत ही तेलामध्ये घालून ठेवलेली आहेत, काही प्रेत मसाल्यामध्ये घालून ठेवलेली आहेत, काही प्रेत ही वनस्पतींनी झाकून ठेवलेली आहेत. आणि भली मोठी रांग त्या प्रेतांची त्या ठिकाणावरती आहे. मुक्ताबाईनं हे पाहिलं, मनामध्ये कुतूहल उत्पन्न झालं. मुक्ताबाई म्हणते, दादा, ही प्रेत इथं कशी पडलेली आहेत रे? त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते, तूच विचारून ये. त्या ठिकाणावरती काही मनुष्य उभे होते. त्यांच्याजवळ मुक्ताबाई गेली आणि म्हटले, का हो, ही मेलेली प्रेत यांना जाळायचं सोडून या ठिकाणावरती कशाला एकत्रित करून ठेवलेली आहे? त्यावेळेला तो सद्गृहस्थ म्हणायला लागला, म्हटले, पहा, या ठिकाणावरती चांगदेव नावाचे एक योगी राहतात, महात्मे राहतात आणि आता ते समाधीमध्ये लीन झालेले आहेत. आणि ज्या वेळेला त्यांची समाधी पूर्ण होऊन ज्या वेळेला ते नेत्र उघडतील त्यावेळेला त्यांच्या समोर ही जी प्रेत ठेवलेली आहेत ना, या प्रेताला आवाज देतील आणि ज्या वेळेला ती आवाज देतील त्यावेळेला ही सारी मेलेली प्रेत जिवंत परत होतील. आणि म्हणून आम्ही वाट पाहत आहोत की कधी चांगदेव महाराजांची समाधी पूर्ण होती आणि कधी ते आपले नेत्र उघडतील. म्हणजे किती वेळ आहे महाराजांना नेत्र उघडण्यासाठी? तो गृहस्थ म्हणायला लागला, म्हटले, अजून 2 महिन्याचा काळ आहे. 2 महिन्यापर्यंत आम्हाला इथंच थांबावं लागेल. हे ऐकल्याबरोबर मुक्ताबाईला हसू आले. मुक्ताबाई म्हटली, असा कोणता योगीराज आहे की ज्याला प्रेत उठवण्यासाठी 2 महिन्याचा काळ लागतो? तुमची जर परवानगी असेल तर आत्ताच मी प्रेत उठवून देते. आणि ज्या वेळेला हे या छोट्याशा मुलीच्या मुखामधून ऐकलं, कुतूहल उत्पन्न झालं. म्हटली, खरंच एवढी छोटीशी मुलगी असं काही करू शकते का? म्हटले, करून पहा. मुक्ताबाईनं साऱ्या प्रेतांना एकत्र केलेलं आहे, समोर आणण्यासाठी सांगितलं. मुक्ताबाई उभ्या राहिल्या. जवळच एका मेलेल्या कुत्र्याचं हाड होतं. ते हाड आपल्या हातामध्ये घेतलं, साऱ्या प्रेतांवरती ओवाळलं आणि खाली फेकून दिल्याबरोबर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झोपेमधून जागा होईल तशा पद्धतीनं ती सारी प्रेत उठून बसली. कुणी आपल्या अंगावरचं उपरणं व्यवस्थित करत आहे, कुणी पाकोट बांधत आहे, कुणी डोळे चोळत आहे. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला हा चमत्कार पाहिला त्यावेळेला सारे जण आश्चर्यचकित झालेले आहेत. आणि जे कुत्र्याचं हाड मुक्ताबाईनं ओवाळून खाली टाकून दिलेलं होतं त्या हाडानं सुद्धा कुत्र्याचं रूप घेतलं आणि जणू काही कुत्र्याला जमिनीवरती आदळावं आणि जशा पद्धतीनं ते घाबरून ओरडतं त्या पद्धतीनं तो कुत्रा सुद्धा ओरडायला लागला आणि धावत सुटला. आणि ज्या वेळेला हा प्रसंग पाहिला तर त्या ठिकाणावरती चांगदेव महाराजांचे सतशिष्य सुद्धा उपस्थित होते. आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. ज्यांची माणसं जिवंत झालेली होती त्यांनी मुक्ताबाईच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलेलं आहे, मुक्ताबाईच्या नामाचा जय जयकार केलेला आहे. आणि मुक्ताबाई म्हटल्या, आता आमचं काम झालं, आता आम्ही इथून पुढे जातो. आणि मग तिथून पुढे ही सारी मंडळी प्रवास करता करता केंदूर क्षेत्रावरून पुढे आळंदीमध्ये येऊन पोहोचले. पहा, हा प्रसंग असा आहे की काही चरित्रकार असं सांगतात की ज्ञानोबारायांनी प्रेत उठवली, काही चरित्रकार असं सांगतात मुक्ताबाईंनी प्रेत उठवली. पण ज्या वेळेला आपण जिज्ञासू वृत्तीनं या चरित्राचा अभ्यास करू त्यावेळेला महात्म्यांनी ही शाश्वती दिलेली आहे की ही लीला मुक्ताबाईच्या हातून झालेली आहे. का झालेली आहे? कारण मुक्ताबाई आपल्या सतशिष्याची भेट घेण्यासाठी इच्छुक होत्या. मुक्ताबाईचे सतशिष्य कोण? चांगदेव महाराज, की जे 1400 वर्षापासून तपश्चर्या करत होते. 14 वेळेला ज्यांनी काळाला परत पाठवून दिलं असे योगीराज चांगदेव. आणि हे मुक्ताबाईचे सतशिष्य आहेत, मुक्ताबाईचं लेकरू आहे. आणि आपल्या लेकराचं परमकल्याण करण्यासाठी मुक्ताबाईनं या ठिकाणावरती ही लीला केली.
आणि मग तिथून पुढे सारे प्रवास करता करता आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. पूर्वीलाच साऱ्यांपर्यंत वार्ता जाऊन पोहोचली होती की आता काहीच दिवसामध्ये ही संन्याशाची पोरं परत या गावामध्ये येणार. ज्ञानोबारायांना आलेलं पाहिलं, चारही भावंडांना आलेलं पाहिलं. जे भाविक होते, ज्यांच्यापर्यंत ज्ञानोबारायांचे चमत्कार लीला येऊन पोहोचलेल्या होत्या, अशांच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला आणि मग या साऱ्यांनी ज्ञानोबारायांचं स्वागत केलं. पण अजूनही जी कर्मठ होती, कर्मठ वृत्तीची जी माणसं होती, त्यांना मात्र ज्ञानोबारायांच्या या लीलेवरती विश्वास बसत नव्हता. ज्ञानोबारायांनी विचार केला की अजूनही जर का समाजाने आपल्याला पूर्ण स्वीकारलेलं नाही तर आपण गावामध्ये थांबायचं नाही. ज्या कार्यासाठी आपण आलेलो आहोत ते कार्य पूर्ण करायचं. आणि म्हणून धर्मसभेमध्ये जाऊन पोहोचले. निवृत्तीनाथांनी आपल्या जवळ असलेलं शुद्धीपत्र धर्मसभेमध्ये ठेवलं. मार्तंडांनी ते पाहिलं, पण तरी सुद्धा स्वीकार करण्यासाठी तयार नाही. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, आपलं या ठिकाणावरती काही काम नाही, आपण इथून जाऊ. आणि मग कुठं राहायचं? ज्ञानोबारायांचा आजोळ आहे आळंदी क्षेत्र, ज्या ठिकाणावरती सिद्धोपंत राहत होते, पण त्यांच्या घरी थांबले नाही आणि जांभूळ बेटावरती येऊन पोहोचले. आणि त्या बेटावरती छोटीशी वर्णकुटी बांधलेली आहे आणि आता ही चारही भावंड त्या ठिकाणावरती राहायला लागली. आई वडिलांनी जो दिनक्रम दिलेला होता त्या दिनक्रमाचं पालन पुन्हा एक वेळेला आरंभ होऊन गेला. भिक्षांना मागण्यासाठी जायचे. आता मुक्ताबाई मोठ्या झालेल्या होत्या, स्वयंपाक करता येत होता. सोपानदेव सुद्धा मुक्ताबाईला आता स्वयंपाक कामामध्ये मदत करायला लागला. छोटीशी वर्णकुटी या चारही भावंडांनी बांधली. त्यामध्ये छोटस देवघर बांधलं आणि ही चारही भावंड राहायला लागली. पहा, आळंदीमध्ये ही 4 जणच येऊन पोहोचलेली आहेत. पैठण क्षेत्रावरून ज्या वेळेला ही निघालेली होती त्यावेळेला ही 4 जण नव्हती, 6 जण होती. जो ज्ञानेश्वर रावाचा रेडा होता तो आणि त्याचा मालक. ज्या वेळेला ज्ञानोबाराय नेवासा क्षेत्रावरून निघाले, ब्राह्मणीवरून निघाले, त्यानंतर आळ्यास येऊन पोहोचले. तोपर्यंत ज्ञानोबारायांच्या सोबत तो रेडा होता. आणि पैठण क्षेत्रामध्ये जो त्या रेड्याने वेदांच्या ऋचांचं गायन करण्यासाठी आरंभ केलेला होता, ते गायन करणं अजूनही चालूच होतं. प्रवास करता 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 आळ्यामध्ये येऊन पोहोचले. त्या ठिकाणावरती एका मंदिरामध्ये वास्तव्यास राहिले. आणि त्या ठिकाणामध्ये असलेल्या जे विद्वान होते, ब्राह्मण होते, पंडित होते, त्यांच्या कानावरती ही वार्ता जाऊन पोहोचली की ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांनी जी प्रथम लीला केली असा रेडा सुद्धा आलेला. पण ज्ञानोबारायांच्या या कृतीवरती त्यांना ही कृती ज्ञानोबारायांची त्यांना आवडली नाही. कारण विचार करायला लागले की जे वेद एवढे पवित्र अति पवित्र आहे की ज्यांचं गायन करणं तर दूर, पण जे शूद्राला श्रवण करण्यासाठी सुद्धा चालत नाही, आणि ज्या शूद्राने अशा वेद मंत्रांचं गायन केलं त्याच्या कानामध्ये शिशाचा रस ओतण्याची परंपरा शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आणि असे हे पवित्र अति पवित्र जे वेद आहेत ते वेद शूद्राती शूद्र असलेला मतिमंद असलेला रेडा आपल्या मुखामधून गायन करतो, याचा अर्थ महाभयंकर पाप ज्ञानेश्वराने आरंभ करून दिलेला. जी गोष्ट शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलेली आहे आणि त्याच गोष्टीचं आचरण ज्ञानेश्वरांनी करण्यासाठी आरंभ करून दिले. ही गोष्ट सहज झाली नाही. आपल्या दोन्ही कानावरती हात ठेवून ती ब्राह्मण मंडळी ज्ञानोबारायांजवळ येऊन पोहोचली आणि म्हणायला लागली, म्हटले, ज्ञानेश्वरा, पुरे करा म्हटले तुमचं हे पापकृत्य. आता आम्हाला काही सहन होत नाही. तुम्ही ही जी लीला केली ती पैठण क्षेत्रामध्ये मान्यता पावलेली असेल, पण इथं चालणार नाही. आणि गेल्या कित्येक दिवसांपासून या शूद्राच्या मुखामधून अखंड वेदांचं पठण होतं आणि हा जर का असंच
गायन करत राहिला तर पुढे चालून न जाणो कुणीही उठल्या सुटल्या वेदांच्या ऋचांचं गायन करेल आणि हे आम्हाला चालणार नाही. तुम्ही आत्ताच एक काम करा, या रेड्याच्या मुखामधून जे गायन होत आहे ते तात्काळ बंद करून टाका. ज्ञानोबारायांनी हात जोडले. ज्ञानोबाराय म्हणतात, आपण विद्वान आहात, आपण द्विज आहात आणि आपण साक्षात भगवंतांचे अवतार आहात आणि तुमची इच्छा आहे ना की आता या रेड्याने वेदाचं पठन करू नये, तर आपण जसं सांगतात त्या पद्धतीनं होईल. आणि पुन्हा एक वेळेला ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर ज्या जागेवरती तो उभा होता तिथंच खाली बसला आणि त्या रेड्याच्या देहामधून प्राण निघून गेला. ज्ञानोबारायांनी त्याच जागेवरती एक खड्डा खांदला आणि त्याच्यामध्ये त्याचं शरीर टाकलेलं आहे, देह पुरवून दिला आणि एका दगडाचं रेड्याचं मुख तयार करायला सांगितलं आणि त्या समाधीवरती ते रेड्याचं मुख ठेवलेलं आहे. त्याला तेल आणि शेंदूर लावला आणि साऱ्यांना आज्ञा केली. म्हटले, या गावामध्ये जे भाविक असतील ना त्यांनी इथून पुढं अखंड या समाधीची पूजा करावी. मैसा पुत्र मुखी बोला मैसा पुत्र मुखी आणि मग अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांनी आपला जो प्रथम शिष्य होता त्याला समाधी दान केली. आणि आख्यायिका अशी सांगतात की त्या ठिकाणावरती ज्या ब्राह्मणांनी वेद गायन करण्यासाठी विरोध केलेला होता त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत त्या गावामध्ये कुणीही वेद पठन करणारा मनुष्य जन्माला आला नाही, अशी आख्यायिका आहे. कशामुळे? ज्ञानोबारायांच्या कार्याला विरोध केल्याचा हा परिणाम. आणि जणू काही ज्ञानोबारायांनी सुद्धा हा ईश्वरी संकेत आहे असं मानलं आणि त्याच ठिकाणावरती त्या रेड्याला समाधी दिली आणि मग तिथून पुढे आपला प्रवास आरंभ करून दिला. आळ्यावरून निघाल्यावर 10 कोसावरती जो रेड्याचा मालक होता, ज्याचं नाव माळी असं होतं, त्याला सुद्धा त्या ठिकाणावरती समाधी दान केली. आणि मग तिथून पुढे केंद्र क्षेत्रावरून कान्होपाठकांची भेट घेऊन कान्होपाठकांना सदशिष्य करून त्यांच्यावरती अनुग्रह करून पुढं मग ज्ञानोबाराय आळंदी क्षेत्रामध्ये येऊन पोहोचले. शुद्धीपत्र दिलं तरी सुद्धा अजून कुणीही मान्यता देण्यासाठी तयार नाही, स्वीकारण्यासाठी तयार नाही. आणि निवृत्तीनाथांचं एक मत होतं की आपल्याला समाजाच्या विरोधात जायचं नाही. कारण वडिलांनी जसा आदेश केलेला आहे की कुणालाही उत्तर प्रतिउत्तर द्यायचं नाही, ते जसं सांगतील तसंच आचरण करायचं आणि साऱ्यांपासून अलिप्त राहायचं. आणि म्हणून जांभूळ बेटावरती निवारा शोधला, छोटीशी पर्णकुटी बांधली आणि मग त्या ठिकाणावरती आता ही 4ही भावंड राहत. रोज सकाळी प्रभात समयाला निवृत्तीनाथ स्नान करण्यासाठी जायचे. स्नानावरून आल्यानंतर संध्या संपन्न करायचे, देवपूजा करायचे, तदनंतर ध्यान करायचे. ध्यान केल्यानंतर ग्रंथाचं शास्त्राचं पठन करायचे, अध्ययन करायचे आणि स्वाध्याय करायचे. माध्यान्हाच्या समयाला
ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ गावामध्ये भिक्षांना मागण्यासाठी जायचे. आणि मग जे काही प्रसाद प्राप्त होईल, जे काही कोरांना प्राप्त होईल, मग ते कोरांना घरी आणून मुक्ताबाईच्या स्वाधीन करायचे. आणि मग मुक्ताबाई आणि सोपानदेव प्राप्त असलेल्या कोरांनाचा पदार्थ तयार करायचे, प्रसाद तयार करायचे. आणि मग तो सर्वप्रथम भगवंतांना दाखवून उर्वरित राहिलेला प्रसाद ग्रहण करायचे. अशा पद्धतीने यांचा जीवनकाल व्यतीत होत. आणि एक दिवस असं झालं, ज्ञानोबाराय नेहमीप्रमाणे भिक्षांना मागण्यासाठी गेलेले आहेत. आज सकाळीच ज्ञानोबाराय गेले होते. एका गावामध्ये ज्ञानोबाराय गेले, दुसऱ्या गावामध्ये निवृत्तीनाथ गेलेले. ज्ञानोबाराय एकटेच होते. पायामध्ये पायतन नाही, मस्तकावरती शिरस्त्राण नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भूमी तप्त झालेली आहे. ज्या वेळेला सूर्याची कवळी कवळी उन्हा होती, त्याच वेळेला ज्ञानोबाराय गावामध्ये गेले. पण आज असं काही झालं की सकाळपासून भिक्षांना प्राप्तच झालं नाही. तळपायाला चटके बसत आहेत, मस्तक तापलेलं आहे. पण मनामध्ये एक विचार होता, आज जर का भिक्षांना प्राप्त झालं नाही तर आज माझ्या मुक्ताला आणि माझ्या नाथांना उपाशी राहण्याची वेळ. म्हणून जे काही प्राप्त होईल, जसं काही प्राप्त होईल ते घ्यावं आणि लवकरात लवकर पुन्हा बेटावरती जावं असा विचार ज्ञानोबारायांचा. आणि मग ज्ञानोबारायांनी आता ब्राह्मणांच्या वस्तीमध्ये प्रवेश केला. गल्लीमधून चालले होते, मान खाली होती आणि भगवंताचं नाम मुखामधून गायन करत करत ज्ञानोबाराय निघालेले होते. एवढ्या वेळामध्ये समोरून एक विसोबा नावाचा शास्त्री येऊन पोहोचला. त्याने मनामध्ये विचार केलेला होता की आज आपल्याला आपल्या मुलासाठी योग्य ती वधू पाहण्यासाठी, तिचा शोध घेण्यासाठी जायचं आहे. मुलासाठी वधू पाहण्याच्या निमित्ताने तो निघालेला होता. घराबाहेर पडला, गल्लीमधून चालायला लागला. लक्षात आलं समोरून ज्ञानेश्वर येतात. आणि आता मात्र सहन झालं नाही. मनामध्ये विचार आला की आज मी माझ्या मुलासाठी पवित्र कार्याची नियोजन करण्यासाठी निघालेलो आहे, पवित्र कर्म करण्यासाठी निघालेलो आहे. आणि अशा वेळेला या चांडाळाचं मुख मला दिसलं, याचा अर्थ नक्कीच माझं काम आज सफल होणार. न जाणो याच्या दर्शनाने माझ्या मुलाला जीवनभर अविवाहित राहण्याची वेळ येईल. आणि असा विचार मनामध्ये आला, सहन झालं नाही. ज्ञानोबारायांजवळ जाऊन पोहोचले आणि म्हणायला लागले, म्हटले, तुम्हाला किती वेळेस सांगितलं की तुम्ही गावामध्ये यायचं नाही? तुम्हाला माहित आहे या ठिकाणावरती भिक्षांना तुम्हाला कुणीही देणार नाही. मग कशासाठी तुमचं अपवित्र मुख आम्हाला दाखवण्यासाठी येतात? तुम्ही भलेही चमत्कार केले, ते पैठणमध्ये, ते नेवाशामध्ये, ते अनेक गावांमध्ये, पण इथं ना. इथं आम्ही धर्म मार्तंड आहोत आणि इथं जे काही चालेल ते केवळ शास्त्र आज्ञेनुसारच होईल. इथं तुमचं काय काम आहे? तू चांडाळ आहेस, तू पापी आहेस. अरे संन्याशाची पोरं म्हणून तुम्ही जीवन जगत आहात. तुम्हाला जराशी सुद्धा लज्जा वाटत नाही. मनामध्ये असलेला क्रोध आता मुखावाटे बाहेर पडायला लागला. कारण भीती होती की यांच्या दर्शनाने न जाणो माझा मुलगा जीवनभर मुंजा राहिला तर, त्याचा विवाह झाला नाही तर काय. आणि मग सहन झालं नाही. आणि ज्या वेळेला शास्त्रींचा आवाज ऐकून आजूबाजूची मंडळी सुद्धा जवळ येऊन पोहोचली. गर्दी वाढत चालली होती. जशी जशी गर्दी वाढेल तसा तसा शास्त्री ताव मारायला लागले. आणि बोलता बोलता न राहवलं आपला हात उगारला आणि ज्ञानोबारायांच्या गालामध्ये जोराने एक चापट मारली. ज्ञानोबाराय काहीच बोलले नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, सारं शरीर तप्त झालेलं होतं आणि उन्हामुळे ज्ञानोबारायांचं सारं शरीर लाल पडलेलं होतं. गालावरती जशी चटकन चापट मारली, ज्ञानोबारायांना एकाएकी आपल्या वडिलांची आठवण आली. वडिलांनी सांगितलं होतं, ज्ञाना, एक वेळ अशी येईल की हा समाज तुमच्यावरती हात उगारण्यासाठी सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. पण समाजाने असं जरी केलं ना तरी सुद्धा आपण प्रत्युत्तर द्यायचं नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय काहीच बोलले नाही.
आता मात्र ज्ञानोबारायांची सुद्धा सहनशीलता संपून गेली आणि विचार करायला लागले की ज्यांचं कल्याण करण्यासाठी आम्ही या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत त्यांनाच जर का आमचं दर्शन हे जर करायचं नसेल, आमचं दर्शनच घ्यायची जर का इच्छा नसेल, ज्यांना आमचं मुख पाहण्याची जर का इच्छा नाही, तर अशा लोकांसाठी देह धारण करून काय उपयोग आहे? ज्यांच्यासाठी आम्ही ही सारं कष्ट सहन करत आहोत, ज्यांच्यासाठी आम्ही वनवन पायी हिंडत आहोत, त्याच लोकांना, त्याच समाजाला जर का आमच्या प्रती जराशी सुद्धा सहानुभूती राहिली नाही, तर कशासाठी आम्ही यांच्यासाठी काही करावं? आज प्रथमतः ज्ञानोबारायांच्या मनामध्ये हा विचार आला आणि ज्ञानोबाराय त्याच अवस्थेमध्ये पुन्हा आपल्या पर्णकुटीमध्ये येऊन पोहोचले. मुक्ताबाई अंगणामध्ये खेळत होत्या, सोपानदेव खेळत होते. कुणाला काहीच बोलले नाही, पटकन पर्णकुटीमध्ये गेले आणि आज प्रथमतः ज्ञानोबारायांनी आपल्या पर्णकुटीचं दार लावून घेतलं. मुक्ताबाईनं पाहिलं, दादा आता आला आणि कधी नव्हे ते आज दादाने पर्णकुटीचं दार लावून घेतलेलं आहे. जराशी शंका आली. एवढ्या वेळामध्ये निवृत्तीनाथ जवळ येऊन पोहोचले. निवृत्तीनाथांना आलेलं पाहिलं आणि मुक्ताबाई म्हणायला लागली, म्हटले दादा आज गावामध्ये काही झालं का? आता ज्ञाना आला आणि पर्णकुटीमध्ये जाऊन विराजमान झालेला आहे, दार लावून घेतलेला आहे. त्यावेळेला निवृत्तीनाथांना सुद्धा जराशी चिंता वाटली आणि मग घडलेला प्रसंग वर्णन करून सांगितला. म्हटले आज ज्ञानावरती गावातल्या मंडळींनी हात उचलला. आता मात्र मुक्ताबाईला सुद्धा सहन झालं नाही. निवृत्तीनाथ आसनावरती विराजमान झाले आणि मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ता आता तूच त्याला समजावू शकते. आणि म्हणून मुक्ताबाई आता पर्णकुटीच्या बाहेर येऊन पोहोचल्या. दार वाजवत आहेत आणि आवाज देत आहेत. म्हटले दादा दार उघड. अशदंब अवघी अवराती उघडा ज्ञानेश. ज्ञानोबारायांची ही अवस्था ज्या वेळेला पाहिली, ज्ञानोबारायांनी निश्चय केला की आता आपल्याला या देहामध्ये राहायचं नाही. योगाच्या सामर्थ्यावरती, धारणेच्या सामर्थ्यावरती आता आपल्याला हा देह सोडून पुन्हा आपण जिथून आलेलो आहोत तिथून निघून जायचं असा विचार केला. पद्मासनामध्ये विराजमान झाले, नेत्र बंद केले आणि ध्यानामध्ये मग्न होऊन गेले. मुक्ताबाईच्या लक्षामध्ये आलं की नक्कीच ज्ञानाच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे आणि माझ्या दादाला किती त्रास होतो आहे याची जाणीव मुक्ताबाईला झाली. दाराजवळ येऊन पोहोचल्या. दार वाजवत आहे, समजून काढत आहेत. म्हटले दादा अरे तू ज्ञाना आहेस ना, ज्ञानाची उत्पत्ती तुझ्यापासून झालेली आहे आणि तू असं वागलास तर कसं होईल? तू योगी आहेस आणि योगी कसा असतो? योगी पावड मनाचा असतो. योगी पावन मनाचा, योगी
ज्ञाना तू योगी आहेस, योगी पावन मनाचा, साधे अपराध जनाचे. तू योगी आहेस ज्ञाना, तू ज्ञानी आहेस, आणि तू जर का असं वागलास तर कसं होईल? आपण इथं कशासाठी आलेलो आहोत हे माहित नाही का तुला? तू संत आहेस, तू साधू आहेस, तू ज्ञानी आहेस ना, मग तुला माहित नाही ज्ञाना की अज्ञानी जीव कसा वागतो ते? नाही त्यांना जाणीव, पण आपण तर समजून घ्यावं ना. समाज आहे, समाजासारखं वागणार आहे, पण आपल्याला त्यांच्यासारखं होऊन चालणार नाही. विश्वरागे झाले बंधी, संती सुखे भावे पाणी. ज्या ज्या वेळेला हे जग अग्नी होईल, ज्या ज्या वेळेला ही माणसं अग्नीसारखी तप्त होतील, त्यावेळेला ज्ञाना आपल्यालाच तर पाणी व्हावं लागेल ना. आपल्यालाच तर सारं काही स्वतःमध्ये सामावून घ्यावं लागेल. तू चिंता करू नकोस, तू मनाला लावून घेऊ नकोस. आपले सद्गुरू आहेत आपल्या पाठीशी, आपल्या आई वडील आहेत आपल्या पाठीशी, ते सारं काही पाहून घेतील दादा. पण तू असा खिन्न होऊन आतमध्ये जाऊन बसू नकोस. पहा, तू जर का असा बसलास तर आम्ही कुणाकडे पाहून धीर धरावा रे? तूच जर का असा समाधीमध्ये जाऊन बसला तर आम्ही कसं जगावं? तू आहे म्हणून मुक्त आहे, तू आहे म्हणून निवृत्तीनाथ आहे, तू आहे म्हणून सोपान आहे दादा. तू बाहेर ये. आणि मग अशा पद्धतीनं प्रथमतः मुक्ताबाईनं अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये ज्ञानोबारायांची समजूत घातली. पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय येण्यासाठी तयार नाही. मग आता मात्र ज्ञानोबारायांना समजून सांगण्यासाठी मुक्ताबाईनं परखड वचनं आता आपल्या मुखावाटे काढण्यासाठी आरंभ केला. आणि मग ज्या वेळेला मुक्ताबाईच्या मुखामधून हा उपदेश ऐकला, हे ज्ञान ऐकलं, त्यावेळेला ज्ञानोबारायांना सुद्धा अतिशय समाधान प्राप्त झालं. मनामध्ये असलेलं दुःख नाहीसं झालं, जो क्लेश होता तो नाहीसा झाला, आणि ज्ञानोबाराय पुन्हा सावध झाले, आसनावरून उठले आणि कर्णकुटीच्या बाहेर येऊन पोहोचले. समोर मुक्ताबाई उभी होती. मुक्ताबाईच्या मस्तकावरती हात ठेवला, आलिंगन दान केलं आणि म्हणतात, मुक्ते तू किती छोटी आहेस, पण आज असं वाटतं की खरंच तू आमची आई झालीस. आज जर का आई असती ना तर आईनं सुद्धा मला असंच समजावून सांगितलं असतं, पण आज आई नाही, आईच्या जागेवर तू आहेस. किती हुशार झालीस ना मुक्ता. अगं आतापर्यंत तर तू अंगणामध्ये खेळायची, निवृत्ती पण खेळायची, सोपान तुला सांभाळायचा, आणि आज एकाएकी एवढी मोठी झाली की तुझ्या दादाची सुद्धा समजूत तू काढू शकतेस. मुक्ताबाई हसल्या आणि मुक्ताबाई म्हणतात, ज्ञाना तुला जरी विसर पडला असेल की तू कोण आहेस, तरी मला विसर पडलेला नाही की मी कोण आहे. आता मात्र ज्ञानोबारायांना सुद्धा हसू आलं. निवृत्तीनाथ जवळ येऊन पोहोचले. ज्ञानोबारायांनी हात जोडले, म्हटले, दादा क्षमा करा, इथून पुढं परत अशी चूक कधीच होणार नाही बरं, क्षमा करा. आणि मग निवृत्तीनाथांनी सुद्धा आलिंगन दान केलं. सोपानदेव येऊन पोहोचले, आलिंगन दान केलं. आणि मग अशा पद्धतीनं ही चारही भावंड समाजाकडून जो जो त्रास होत होता त्या त्रासातून मार्ग काढत स्वतःची समजूत घालत एकमेकांना सावरत आपलं जीवन कार्य, अवतार कार्य करत आहे. आता कशा पद्धतीनं ज्ञानोबाराय आपली पुढची लीला करतील, कशा पद्धतीनं मुक्ताबाई आपली पुढची लीला करतील, कशा पद्धतीनं ज्ञानोबारायांना आणि मुक्ताबाईंना आपल्या सतशिष्यांची भेट होईल, आणि मग कशा पद्धतीनं हा संप्रदाय पुढे शिष्य परंपरेनुसार वाढत जाईल, हा सारा कथाभाग तुम्ही मी सुद्धा श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.